माझा एक मित्र होता दीपक पाटील म्हणून, आणि आमच्या दोघांच्यात कायम चर्चा होती. कारण मला काय होतं की त्यावेळी पुस्तकं वाचायचं जास्त हे होतं. मग शिफ्टमध्ये मी काय करायचो की माझं ऑइल घालायचं काम करायचो आणि शिफ्टमध्ये पुस्तकं वाचत बसायचो, म्हणजे कथा कादंबऱ्याच वाचायचो, ते वाचत बसायचो. मग ते बाहेरचे एक क्लास वगैरे जे वरिष्ठ होते ते जराशी चिडायचे, ते सारखं वाचतच बसते, काय करत, तक्रार जायच्या. पण तो मित्र होता, तो मला सपोर्ट करत होता की तू बस वाचत, मी आहे. मग हे झाल्यावर मी त्याला माझ्या शिफ्टमधनं काढलेला, असा प्रसंग झाला होता. पण 5 वर्ष आमच्या दोघांच्यात अशी चर्चा घडली तिथं मी आता असताना की 2005 पर्यंत 6 पर्यंत, की तू काय पण करून 100% जाणार, तुझं तू बाहेर जाणार 100%, जरासं हे कर. मग मला एक लिहायची सवय असल्यामुळे मी कटनिपचा पेन वापरत होतो आणि इंडियन करायला लागायचं ऑइल आणायचं. ते आल्यानंतर स्टोअरमधून ऑइल आणायचं, तर ते इंडियन लिहिताना मी माझ्या अक्षरात, कोरीव अक्षरात लिहायचो ते. मग त्यावेळी ते इंडियन कुठं जाणार की स्टोअर किपरकडे जाणार, तिकडून जाऊन ते इंडियन जायचं ह्याला टाईम ऑफिसला जायचं होतं तिथं, ह्या सगळ्या म्हणजे त्या डिपार्टमेंटमध्ये. तर 5 वर्षांनी अशी परिस्थिती झाली की तिथल्या टाईम किपरने मला बोलवून घेतलं दिवसा, म्हणजे तिकडे रे ते ह्याला अकाउंटला माणूस लागतोय, तुला घालू, तू जाणार काय? अचानकच म्हटले. तर आता माझ्या उकळ्या फुटल्या, मला तिच्या आईला म्हणतो हे अचानकच आलंय. म्हटलं ठीक आहे की.